तुम्ही हे काय बोलताय? मी आंधळी? तुमच्या बोलण्याचा अर्थ मला समजत नाहीये. माझी काही चूक झालीये का? आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीत डोळसपणा महत्वाचा आहे. स्वामी, मला खरंच समजत नाहीये तुम्ही काय सांगू पाहताय. जा आज जाऊन एका तांब्यात पाणी घेऊन ये. हो स्वामी. बाहेर जे रोपट आहे त्या रोपट्याला पाणी घाल. जा. शिव शंकर शंभो. स्वामी विनाकारण सांगणार नाही. या मागे काहीतरी गूढ नक्की असेल. स्वामी, पाणी घातलं. हेच तर चुकतं तुझं. पाणी घातलंस, ऊन आहेच आणि आमची कृपा आहे म्हणून निर्धास्त आहेस. तुझं दुर्लक्ष होतंय रोपट्याकडे. हे बघ, कीड लागली रोपट्याला. अरे देवा, माझं लक्षच गेलं नाही. नात्यांच्या बाबतीतही असंच होता. दिव्याखाली अंधार आहे तो पाहायला शेक. डोळसपणा दाखव. अगं रोपट्याला कीड लागू नये म्हणून वेळोवेळी औषधांची फवारणी करणं गरजेचं असतं. ते कर, कुंपण घाल. आणि या रोपट्याला पाणी घालून झालं की धर्मशाळेच्या मागच्या बाजूला काही रोपटी आहेत, जाऊन त्यांना पाणी घाल. काय? हो स्वामी. शिव शंकर शंभो. स्वामी, कुठल्या रोपट्याबद्दल बोलत होते? कुठलं दुर्लक्ष? माझं नेमकं काय चुकलंय? अंगद, जागा बदलूनही काही फरक पडत नाही. मी हरतच चाललोय. काय चाललंय काहीच कळत नाहीये. अरे असतो रे एखादा दिवस वाईट. अरे आज नाही जिंकलास तर उद्या जिंकशील, पण लक्षात ठेव, खेळ सोडायचा नाहीये. अरे खेळलाच नाहीस तर जिंकायची संधी कशी मिळेल? स्वामींनी असं का सांगितलं? कोणता अंधार आहे जो मला दिसत नाही? शारदा, भक्तांना त्रास होणारे माहीत असतानाही आम्हाला काही गोष्टी त्यांच्यासमोर उघड कराव्या लागतात. आयुष्यभराच्या दुःखापेक्षा काही काळाचा त्रास बरा. हे घे, हे 30 नाणी. नको अंगद, तुझ्याकडून उधार घ्यायची सवय लागेल मला. घे रे, फेडशील तू. आधीची 10 नाणी आणि ही 30. 40 नाण्याचा तर प्रश्न आहे. फेडशील तू. ठीक आहे, तुझी ही नाणी उद्या नक्की देईन. अरे पैशाचं काय घेऊन बसलाय तू? खेळाची मजा घे, उधारी नंतर बघू. अरे घे, उद्या जिंकशीलच. आणि आत्ता जिंकलास तर आत्ता पैसे देशील, माहितीये मला.
स्वामींनी नेमकं याच बाजूला पाणी घालायला का सांगितलं असेल? फक्त पाणीच घालायचं होतं तर अंगणातल्या रोपट्यांना घालायला सांगितलं असतं. पण मला त्यांनी इथे का पाठवलं? नक्की कुठल्या सत्याकडे माझं लक्ष वेधायचंय स्वामींना. चला चला. हा आत्ताचा डाव आपण 2 नाण्यांनी सुरू करू. मी जिंकलो जिंकलो. मी म्हंटल होतो ना, जिंकशील तू. खेळत राहा, खेळत राहा. चला, पुढचा डाव 4 नाण्यांनी. वाट चुकते. आणि या रोपट्याला पाणी घालून झालं की धर्मशाळेच्या मागच्या बाजूला काही रोपटी आहेत, जाऊन त्यांना पाणी घाल. काय? तुम्ही खेळा, मी आलोच. स्वामी, तुम्ही मगाशी यातच तर भाकीत करत नव्हतात ना? नरेश, खेळ असा अर्ध्यातून सोडून गेलायस, पण अशीच मजा येत राहणार आहे. थांब दादा, मला बोलायचंय तुझ्याशी. बोल ना शारदे. तुझ्या खेळाची खरी मजा मी पाहिली. दादा, तू जुगार खेळत होतास. अगं नाही शारदे. दादा, अरे मी पाहिलंय तुला जुगार खेळताना. तुला ही सवय कधी लागली? तुला आठवतंय ना, लहानपणापासून तुला एकही वाईट सवय नव्हती. अरे, विद्याधर शास्त्रींच्या घरातला मुलगा आहेस तू, आणि त्यांच्या संस्कारांना विसरून तू हे असं करतोयस. बरं मला सांग, माझ्याकडून जे व्यवसायासाठी तू पैसे घेतले होतेस ते यासाठी घेतले होतेस? नाही नाही, ते पैसे मी व्यवसायासाठीच वापरणार आहे. मग ते पैसे कुठे? अगं म्हटलं ना, मित्राकडे दिलेत. अगं भांडवल म्हणून दिलेत त्याच्याकडे. आणि माझ्या खिशात जुजबी पैसे होते, त्याच पैशाने मी जुगार खेळलो. हे बघ शारदे, घरच्यांना याबद्दल काही सांगू नकोस. तुझी शपथ, यापुढे असं काही करणार नाही. बरं ठीक आहे, मी नाही सांगणार घरच्यांना. पण दादा, तू मला वचन दे, यापुढे तू या गोष्टींकडे फिरकणारही नाही. शारदे, तुला वचन देतो, यापुढे माझ्या हातून असं काही होणार नाही. बरं,
चल आता. बघा आज नशीब माझ्या बाजूने. कसं नरेशला फसवलं आणि त्यासाठी तुम्ही मला मदत केलीत, त्यामुळे हा तुमचा वाटा. चला. हे काय, या साधू महाराजाकडे एवढा खजिना? एका साधूकडे एवढा खजिना, एवढं सोनं नाणं? साधूकडे खजिना असतो तो ज्ञानाचा, सद्गुणांचा, माणुसकीचा आणि अध्यात्माचा. आणि साधू तो खजिना वाटत फिरत असतो. ज्याला तो लुटता आला तो भाग्यवान, नशीबवान. पण हा तर धनाचा खजिना आहे. तुला हे धन दिसतंय, पण आम्हाला दिसतंय ते धनामागचं ज्ञान. अरे देवाने आम्हाला हा खजिना दिला, पण आमच्यासारख्या साधूला या खजिन्याचा काय उपयोग, काय अप्रूप? आम्ही एक अशी व्यक्ती शोधतोय जी पुण्यवान असेल, ज्या व्यक्तीने आयुष्यात मोठं सत्कर्म केलं असेल, आणि त्या व्यक्तीला आम्ही हा खजिना देऊन टाकू. तुमच्यापैकी कोणी विशेष असं सत्कर्म केलंय का? साधू महाराज, मी अन्नदान करतो आणि गरजूंना मदतही करतो. अरे त्यात काय एवढं मोठं? हे तर सगळेच करतात. साधू महाराज, मी दरवर्षी एका म्हाताऱ्या बाईला, जिला चालता येत नाही, तिला खांद्यावर घेऊन पंढरपूरची वारी घडवतो आणि साधू संतांची सेवाही करतो. अरे हा किती खोटं बोलतोय. वा वा वा, आम्ही प्रसन्न झालो. हे घे, हे धन आम्ही तुला देतो. साधू महाराज, मला हा खजिना नकोय. मला फक्त तुमची सेवा करायची. साधूचा सहवास हाच माझ्यासाठी सर्वात मोठा खजिना आहे. तुम्ही माझ्या घरी चला. आम्ही कुठे येणार नाही, आम्हाला काही नको. मात्र हा खजिना, हे धन तू घे. धर. तुझा सच्चेपणा तुला आयुष्यात खूप पुढे घेऊन जाईल. हे जपून ठेव. नरेशच्या मनाला आवर घालणं जसं गरजेचं आहे, तसंच तुझ्या स्वार्थावर वचक ठेवणं हे गरजेचं आहे. म्हणून ही योजना. अगे रमा, बघ मला काय मिळालंय. काय झालं? लुबाडलं का त्या नरेशला? अगं सर्वात आधी दृष्ट काढ तुझ्या नवऱ्याची. आजचा दिवस खूप भाग्याचा आहे. त्याला तर लुबाडलंच, शिवाय आज मोठा धनलाभ झालाय. अय्या खरंच? दाखवा बघू मला धन. गावात कुणाला धन दिसू नये, कुणाची वाईट नजर पडू नये म्हणून वरून फडकं बांधून आणलंय.